नमस्कार मंडळी. आज आधी आणि त्याचे पप्पा दोघेही बाहेर गेले होते, तर म्हटलं चला आपण साफसफाईची कामं काढूया. बायकांचं आपलं असंच असतं ना, जेव्हा कधी असा निवांत वेळ मिळेल तेव्हा आपली रखडलेली कामं पूर्ण करायची, हेच आपल्या डोक्यात असतं. तर शेगडी वगैरे तर आपण रोज साफ करतोच, पण हा जो कॉर्नर आहे ना, तो मला बऱ्याच दिवसांपासून साफ करायचा होता. आता या स्टँडवरती जे डबे आहेत ना, ते मी धुतेच नेहमी, म्हणजे त्याच्यातली वस्तू संपली की दुसरी टाकण्याआधी मी तो धुवूनच घेते, ते साफ होते. पण हे जे स्टँड आहे ना, तेच बऱ्याच दिवसांपासून धुवायचं माझं राहिलं होतं साफ करायचं. तर हे मी ऑनलाईन घेतलं होतं आणि हे पूर्ण डिटॅच होतं बघा. पूर्ण अशा प्रकारे सेपरेट करता येतं आणि मग नंतर वॉश करून पुन्हा मग ते अटॅच करून आपण ते यूज करू शकतो. हे सगळं सेक्शन मला पूर्ण साफ करण्यासाठी अर्धा पाऊण तास गेला. पूर्ण सगळे कट्टा वगैरे हे करून भांडी वगैरे घासणं, पण धुतल्यानंतर इतकं छान वाटलं ना, आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं आपल्याला फील होतं. तुम्हाला पण असा अनुभव असेल. आता जेवण बनवायचं होतं तर म्हटलं आता शॉर्टकटमध्येच बनवूया. तर मी आता मसाले भात सारखंच काही बनवत आहे. आता हा शाही बिर्याणी मसाला मी याच्यात घातलेला आहे. तर मटार पण होता, कोबी जरासा घातला, बेसिक मसाले आपले घातले आणि राईस बिर्याणीचा होता तो घातला. तर ह्याच्यात पाणी घातलं, 2-3 शिट्ट्या करून घेतल्या आणि सोबत खाण्यासाठी कोशिंबीर पण बनवली होती. तर अशा पद्धतीने असं जेवण होतं, सिंपल असं. आणि मी थोडा जास्तीचा भात बनवला, म्हटलं आल्यानंतर आधी देखील खाईल. जेवण केलं, त्यानंतर खाली वगैरे जाऊन आले संध्याकाळी आणि मग आल्यानंतर ते स्टँड मी लावायला घेतलं, कारण ते ओलं होतं. पूर्ण ड्राय झाल्यानंतर मग छान असं त्याला अटॅच करून त्याच्यावरती सगळी जे होते डबे ते ठेवले. आणि आता असं काही दिसत आहे हा सेक्शन, आणि हे बघून इतकं मनाला शांती मिळाली ना, की झालं बाबा एकदाचं हे काम. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.